धर्माधिकारी सरांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या अत्यंत महत्त्वाच्या, मी त्याला ऐतिहासिक म्हणतो, अशा पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे तितकेच तोलामोलाचे अध्यक्ष आणि मला आनंद आहे की ते माझे स्नेही सन्माननीय प्रवीणजी दीक्षित, व्यासपीठावरचे सर्व स्नेही, मला ज्याच्याबद्दल +1 असा आनंद आहे की हे पुस्तक भरत अमदापुरे यांनी लिहिलं, असे तरुण आणि ताकदीचे लेखक. आणि मला विश्वास आहे की आपण जमलेले सगळे एका घरातले, एका विचाराचे, आता त्यात कोणी माओवादी येऊन बसले असले तर माहिती नाही मला, ते मगाशी इथे एक वावरत होते. सर्व माता पिता आणि बंधू भगिनींनो, मला विशेष वाटलं की आपण कार्यक्रमाची सुरुवात राज्यघटनेच्या सरनाम्याच्या उच्चाराने केली. त्याच वेळी मला वाटलं की ते ऐकायला जावेद अख्तर उपस्थित पाहिजे होते. तिकडे अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यापासून त्यांनी भयंकर तारे तोडणं सुरू केलंय आणि तालिबान्यांना इस्लामिक राष्ट्र हवंय आणि ते ज्यांच्याबद्दल तारे तोडतायत ते म्हणतायत की यांना हिंदू राष्ट्र हवंय, म्हणजे ते एकाच मापानी मोजण्याचे आहेत, असे थोडे माईकवरनं त्याला दुसरे सभ्य शब्द नाहीत, ह्याला तारे तोडणे असंच म्हणायला लागेल. पण मला वाटलं की ते जर असते तर त्यांनी पाहिलं असतं की आपण सगळ्यांनी एका समान सुरामध्ये त्या सरनाम्यामध्ये जे भारताचं वर्णन केलेलं आहे आणि कार्यक्रमाचा सुद्धा सगळ्या वैचारिक टोन जर आपण पाहिला तर तो मूळची राज्यघटना, तिचा नीट अभ्यास आणि जे मांडायचं ते उत्तर त्या राज्यघटनेच्या चौकटीत मांडायचं, हे जे ग्रेट काम ह्या पुस्तकांनी केलेलं आहे, तो बरोबर सूर पकडणारा प्रारंभ होता तो, असं मला त्यामुळे विशेष वाटला, आनंद वाटला. अर्थातच पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहायला मलाही नेहमी आनंद वाटतो. त्यातून आपल्या हस्ते वगैरे प्रकाशन ही तर आणखीन दुधात साखर. त्याचं अर्थातच एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला त्या पुस्तकाची एक प्रत आधी मिळते. आणि पुस्तक ही अर्थात सगळ्यात मोठी गिफ्ट आहे की वाचायला, तर मी गेल्या 2 दिवसांमध्ये ते खूप मनापासून वाचून पूर्ण केलं. त्यानंतर जी माओई स्ट्रॅटेजी आणि डॉक्ट्रिन ही जी पुस्तक, तेही मी दरम्यानच्या काळामध्ये नीट वाचून पूर्ण केलं. तेव्हा मीच मनापासून म्हणतोय की एकाच वेळी भरतला, विवेक विचार मंच, तरुण भारत, या सर्वांचे मी आभार प्रकट करतो मनापासून. आणि अशा या कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित राहायची, तुमच्याशी संवाद करायची संधी दिल्याबद्दलही आभार प्रकट करतो. जरा मराठी भाषेचा प्रकृती धर्मच असा आहे की मराठीमध्ये आभार प्रकट करतो फार चौकोनी वाटतं. त्यामुळे मराठीमध्ये नुसता आभार प्रकट करतो म्हणता येत नाही, मनापासून असं म्हणावं लागतं, मनापासून प्रकट. तरी ते पुरेसं आपल्याला म्हणायचंय, ते पोचलं का नाही अशाची आपल्याच मनामध्ये शंका. पण खूप आनंद आणि मी मनापासून म्हणतोय की आभार प्रकट करतो. प्रवीणजींचं सर्व बोलणं आपण सगळेच, आणि मी सुद्धा लक्षपूर्वक ऐकत होतो. मी खरंच म्हणतोय की त्यांच्या बोलण्यानंतर आता कोणी बोलू नये इतकं ते सर्व अंगानी सविस्तर आणि नेमक्या मोजक्या शब्दांच्या मध्ये ते बोलले. आता तुम्ही मला प्रेमाने बोलवलंय म्हणून मग मी एक 2-3 मुद्दे तुम्हा सर्वांच्या पर्यंत पोचवायला थोडं बोलीन. पण स्वतः राज्याचे पोलीस महासंचालक, ज्यांनी ह्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेललेल्या आहेत, ते ज्या वेळेला या शहरी माओवादाविषयी, म्हणजे मिन्सिंग नो वर्ड्स, इतक्या क्लॅरिटीने बोललेले आहेत, सुस्पष्टपणे स्ट्रेट नावं घेऊन
आणि केसेसचे दाखले देऊन अशा सगळ्या सकट, तर मला वाटलं की या पुस्तकाच्या बरोबर ते जे बोलले त्याची पण एक CD किंवा डिजिटल लिंक तयार करावी आणि ती पण सगळ्यांना ऐकायला पाठवावी. इतकं ते सर्वांगानी बोलले. आता मग मी प्रयत्न करणार आहे की पुन्हा तेच मुद्दे न म्हणता एक त्या निमित्ताने माझ्या मनात जे दुसरे 2-3 सहज मुद्दे आहेत की आपल्याला ही छोटीशी संधी आहे त्या निमित्ताने कानावर घालावेत, तेव्हा मी त्यांच्या सर्व मुद्द्यांना माझंही एक कार्यकर्ता म्हणून अनुमोदन व्यक्त करतो. खरंच पुस्तक अतिशय उत्तम झालंय. त्याची जी युक्तिवादाची लाईन आहे संपूर्ण पुस्तकाची ही एकदम शास्त्रशुद्ध, भाषांतर, न्यायालयाच्या निकालांचं भाषांतर सुद्धा समर्थपणे झालेलं आहे. आणि आपण तर सगळ्यांनी हे पुस्तक वाचावंच, पण मला वाटलं की विविध विचारधारांच्या कार्यकर्त्यांच्याही सर्व बैठकींच्या मध्ये ह्याचं नीट वाचन झालं पाहिजे. त्या दृष्टीने जमलं तर याची एखादी छोटी आवृत्ती, आणि हल्ली डिजिटल करताना असं सगळं करता येतं की सर्व आरोपींचे अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेत, ते देताना गुणवत्तेवर निकाल दिलेले, तर मेन लाईन ऑफ आर्ग्युमेंट, युक्तिवाद मांडता येतो. आणि अधिक सविस्तर ज्यांना पाहिजे ते ह्या लिंकवर क्लिक करा, तर तुम्हाला तो न्यायालयाचा मूळचा निकाल पाहायला मिळेल. असं सुद्धा मिळतं. असं एक व्हावं असं मी सहज कानावर घालून ठेवतो की याचे पडसाद उमटले पाहिजेत सातत्याने आणि सखोल याचा अभ्यास झाला पाहिजे. तेव्हा पुन्हा एकदा भरत आणि विवेक विचार मंच आणि तरुण भारत यांचे आभार प्रकट करतो. मला 8 जानेवारी 2018 पासूनही जाणवलंय आणि हे पुस्तक वाचण्याच्या निमित्ताने आणखी जाणवलं की त्या तुषार दामुगडेंनी सुद्धा फार मोठं पुण्यकर्म केलं. वेळच्या वेळी 8 जानेवारीला त्यांनी जी नोंदवली तक्रार, आणि मग सगळी जी पोलीस आणि कायद्याची चक्र फिरायला पाहिजेत, नाहीतर जी दिशाभूल करून ह्याला एक तिसरंच वळण देण्याचा प्रयत्न चालू होता, तोही आपल्याला दिसून आलाय की तो यशस्वी होताना दिसत नाही. आले आहेत इथे, आले आहेत. मी पण म्हणजे मनापासून धन्यवाद प्रकट करतो, आलेले आहेत इथे. हां हां वा. त्या क्रांती घडवण्याचं माओइस्ट टेक्निक काय ह्याचा सुद्धा आपण सगळ्यांनीच आणि कार्यकर्त्यांनी जरा मुळातूनही अभ्यास करायला पाहिजे. दीक्षित साहेबांनी सांगितलं तसं त्यांच्या त्या मूळ पुस्तिकेमध्ये मुख्यतः डोंगराळ भाग, जंगल, दुर्लक्षित भाग आणि समाजातले सुद्धा असले तर आधी वंचित घटक की ज्यांच्यामधली अन्यायाची भावना पेटवून त्यांना संघटित करून हिंसेच्या रस्त्याला नेता येईल असं एक बॅटल फ्रंट. पण त्याच्याच बरोबरीने विचारधारा, शिक्षण, मीडिया, कला, आर्टचं जग, मग नाट्य असेल, चित्रपटसृष्टी असेल, या सगळ्यामध्ये पण इन्फिल्ट्रेशन, भरती करत हे दोन्ही एकमेकाच्या मेळाने पुढे कसं सरकवायचं असं त्या मूळ पुस्तिकेत आहे. आणि अर्थातच त्याला नाव पीपल्स वॉर असं आहे. आणि माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये जी क्रांती झाली तिचा थोडा जर अभ्यास केला तर दिसेल की नक्षलवादी ते टेक्निक 100% तसंच्या तसं आता भारतामध्ये प्रत्यक्षामध्ये आणण्याचाच प्रयत्न करतायत. ते आपण ह्या कोरेगाव भीमाच्या निमित्ताने आपण पाहिलं. एका बाजूला या सगळ्या प्रयत्नांना प्रशासकीय उत्तर पण पाहिजे, त्याच वेळी दुसऱ्या बाजूला हे जे वंचित घटक, जे आपलेच बांधव आहेत, त्यांना पण विकासामध्ये सामील करून घेत, स्टेक त्यांच्या विकासामध्ये. आणि दीक्षित साहेबांनी ऑलरेडी सांगितलं की माओवाद्यांचा त्याला विरोध असतो, कारण त्यांना माहिती आहे की विकासाची चक्र जर चालली आणि त्या प्रवाहामध्ये हे घटक सामील झाले तर नक्षलवाद्यांना कोणी विचारणार नाही, त्यामुळे ते विकासाचे प्रकल्प तिथे होऊ देत नाहीत. पण असं विकासामध्ये त्यांना सामील करून घेणे हेही पाहिजे. तितकंच महत्वाचं आहे की या मार्क्सवाद, लेनिनवाद याला एक समर्थ वैचारिक उत्तर सुद्धा समोर यायला पाहिजे. आणि मला वाटलं की ते वैचारिक उत्तर राज्यघटनेमध्ये आहे.
आणि त्या राज्यघटनेवर आधारित न्यायव्यवस्थेने जेव्हा ह्याच्यामध्ये सगळे निकाल दिले आणि आरोपींचे जामीन अर्ज सुद्धा फेटाळले, म्हणून ते पुस्तक फार मोठी भूमिका बजावत आहे. या लाईनवर आणखीन अर्थातच सातत्याने काम होत राहिलं पाहिजे. आणि मार्क्सवाद लेनिनवाद, त्याच्या कॉम्बिनेशनमधनं माओवाद, त्याची विचारधारा पण आणि त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक या सर्वाला उत्तरं समोर येणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जगामध्ये जिथे जिथे साम्यवादी क्रांती झाली तिथली सर्व मानवाधिकार आणि स्वातंत्र्य संपले असा इतिहासाचा धडा आहे. मग जर काही ML मार्क्सिस्ट लेनिनिस्ट हे एक लोकशाहीचा बुरखा पांघरून लोकशाही राजकारणामध्ये सहभागी होऊन जर दावा दिखावा करत असले तर तो फक्त सत्ता ताब्यात मिळवण्यासाठीच आहे. पण एकदा मिळाली की आता राज्यघटनेने दिलेले मूलभूत हक्क, मग त्या राज्यघटनेमध्ये मूळ मानलेले मानवाधिकार सुद्धा हे उरणार नाहीत असा जगाच्या पाठीवर सर्वत्र असा अनुभव आहे. स्टॅलिननी सहकारी शेतीचा प्रयोग आणायला लक्षावधी रशियन शेतकऱ्यांना चिरडून मारलंय, रणगाड्याखाली चिरडून मारलंय. कम्युनिस्ट क्रांती. माओनी सुद्धा जे प्रयोग केले चीनमध्ये वेगवेगळे, लेट 100 फ्लॉवर्स ब्लूम या प्रकारचे, किंवा कल्चरल सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली जे काही केले, याच्यामध्ये सुद्धा एक तर त्याच्या चुकलेल्या धोरणांच्यामुळे पण लक्षावधी माणसं गेली, टाचा घासत गेली. पण प्रत्यक्ष कम्युनिस्ट पार्टीनी सुद्धा असं लक्षावधी जणांना मारलेलं आहे. तिकडे एवढासा देश, आकाराला छोटा कंबोडिया, तिथे 1970च्या दशकामध्ये चीनच्या मदतीने कम्युनिस्टांनी सत्ता ताब्यात घेतली. तो कम्युनिस्ट हुकुमशाह होता पॉल पॉट, आणि त्यांनी कंबोडियाची 1/3 लोकसंख्या त्यांनी मारली त्याला. आता कंबोडियामध्ये ते जतन केलंय आणि ज्या एरियामध्ये त्यांना मारलं, शाळा ताब्यात घेतल्या त्याच्यामध्ये मारलं, त्याला किलिंग फील्ड्स असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे पुन्हा दीक्षित साहेब ज्याचा उल्लेख करत होते की या संघटना नावं देताना गुलछबू मोठी मोठी आकर्षक देतात, पण त्यांचे प्लॅन्स यशस्वी झाले तर या देशाची लोकशाही संपणार आहे, राज्यघटना संपणार आहे. नुसतं नाही, माओइस्ट टॅक्टिकचं त्यांनी मांडलेलं अंतिम उद्दिष्ट आहे टू ब्रिंग डाऊन द इंडियन स्टेट, की इथली शासन संस्था, राज्यव्यवस्था आणि सगळा भारत देशच कोलमडवणे असा ज्यांचा मुख्य हेतू आहे, त्यांना मग वैचारिक, व्यावहारिक, विकासात्मक, प्रशासकीय अशा सर्व पातळ्यांवर समर्थपणे उत्तर समोर जायला पाहिजे. आता 1 जानेवारी 2018ला महाराष्ट्राने आणि देशाने सुद्धा आपल्या दुर्दैवाचे दशावतार पाहिले असं मी म्हणेन. जे विषाचं बीज 200 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी पेरलं, त्याला आणखी विषारी फळं आता 200 वर्ष उलटून गेली तरी होत आहेत. आणि ब्रिटिशांनी आपला इतिहास मांडताना त्या कोरेगाव भीमाच्या लढाईला, म्हणजे 1 जानेवारी 1818, एक असा रंग दिला की ही जातींची लढाई आहे. प्रत्यक्षामध्ये त्या दिवशी काय झालं हे सुद्धा जर सखोल पाहिलं तर ती यत्किंचितही जातींची लढाई नाही, पण ब्रिटिशांनी तिथे विजय स्तंभ उभा केला. मी भारताचं भाग्य मानतो की त्या स्तंभावर दलित अस्मितेसाठी पहिल्यांदा मेळावा घेताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलंय की आपण ब्रिटिशांच्या बाजूने लढलो, यात वास्तविक अभिमान बाळगावा असं काही नाही. आंबेडकरांचा जेवढा सखोल अभ्यास होईल तेवढा हा भारत देश पण बळकट होणार आहे. आणि या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांचे काही निवडक कोट्स अतिशय योग्य पद्धतीने तिथे मांडलेले आहेत. तर त्या 1 जानेवारी 2018 नंतर एक जे माझ्याच्याने थोडं लेखन झालं, त्याच्या एका लेखाला मी नाव कोरेगाव भीमाची दुसरी लढाई, आणि त्या दिवशी तो लेख लिहिताना मी सुरुवात केली की ही कोरेगाव भीमाची दुसरी लढाई सुद्धा पुन्हा एकदा ब्रिटिशांनीच जिंकली. अर्थातच हा आपल्याला दिसेल
की भारताच्या इतिहासाचा अन्वयार्थ मांडणारा साम्राज्यवादी पर्स्पेक्टिव्ह, कलोनियल आणि मार्क्सिस्ट हे अनेकदा भारताच्या इतिहासाविषयीचे त्यांचे निष्कर्ष समानच असतात. आज ते सगळं बोलण्याची जागा नाही, पण मी एवढं म्हणेन की यातले जे आरोपी आहेत त्यांची बाजू घेणारी केस सुप्रीम कोर्टात दाखल केली होती रोमिला थापर यांनी. हे पण विचारधारांच्या संगतीत बसणारी गोष्ट आहे. मार्क्सवाद आणि त्या मार्क्सवादी पर्स्पेक्टिव्हनी मांडलेला संपूर्ण भारताचा इतिहास हा भारत म्हणजे नाहीच आहे. तो नुसता भूगोल आहे. इथे काही संस्कृती एक हजारो वर्ष नांदली असं नाहीच आहे. आणि फार तर ब्रिटिशांनी एक समान प्रशासन दिलं, समान चलन दिलं म्हणून हे एकत्र आले. आणि राष्ट्र आत्ता कुठे 15 ऑगस्ट 1947 ला झालंय. आणि तरी आजचे मार्क्सवादी आजही भारताला राष्ट्र मानतच नाहीत. ती सगळी भारताच्या इतिहासाची मांडणी ह्या सगळ्या मार्क्सवादी इतिहासकारांनी पण करून ठेवली. आणि अर्थातच ते युनिव्हर्सिटीजमध्ये आहेत, महत्वाच्या जागांवर आहेत, परवापर्यंत विविध सरकारी समित्यांवर होते. अभ्यासक्रमही तेच ठरवणार, त्याला आवश्यक ती पुस्तकही तेच लिहिणार, पेपरही तेच काढणार, तपासणारही तेच. मी उदाहरणार्थ वेळ वाचवायला एकाच क्षेत्राचं उदाहरण बोलतोय. ही जी UPSCची तयारी आहे, स्पर्धा परीक्षा आणि त्यातलं UPSCचं क्षेत्र, इट इज अ सिस्टीम ऑफ लेफ्टिस्ट इंडॉक्ट्रिनेशन बाय डिफॉल्ट. बाय डिफॉल्ट की तुम्ही ऑटोमॅटिकली UPSCची तयारी करायची तर काय वाचलं पाहिजे? हिंदू वृत्तपत्र वाचलं पाहिजे. हिंदू इज द मोस्ट अँटी हिंदू न्यूजपेपर, जी देशामधली सुद्धा दुर्दैवानी वस्तुस्थिती आहे. पण त्या हिंदूमध्ये अरुणाचल प्रदेशवर भारताचा ताबा कसा चुकीचा आहे, अरुणाचल हा कसा चीनचा भाग आहे, आणि काश्मीर मात्र जो भारताने ठेवलाय हा सैन्याच्या बळावर आणि स्थानिक जनतेवर अत्याचार करून ठेवलाय. त्या JNU मधल्या प्राध्यापक निवेदिता मेनन लिहिणार आणि शिकवणार पण JNU मध्ये की काश्मीरमध्ये भारतीय सैन्य स्थानिक जनतेवर अत्याचार करते. ह्याचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीला अनेक स्वतंत्र स्वायत्त संस्थांनी पाहणी करून भारतीय सैन्याला क्लीन चिट दिलेला आहे की या प्रकारचं सरसकट मानवाधिकारांचा भंग भारतीय सैन्याने केलेला नाही. पण हे म्हणणार आणि हे शिकवणार आणि ते हिंदू वृत्तपत्र ते आता UPSCच्या तयारीला अत्यावश्यक. पुन्हा मी वेळ वाचवायलाच म्हणतो अशी यादी पटकन सांगतो की प्राचीन भारताचा इतिहास समजावून घ्यायचा आहे तर रोमिला थापर, DN झा, RS शर्मा, तिघही कमिटेड मार्क्सिस्ट आणि त्यांनी जो इतिहासाचा अन्वयार्थ मांडलाय तो मार्क्सवादी आहे. उदाहरणार्थ त्यातल्या RS शर्मांचं एक 150 पानी पुस्तक आहे आणि त्यांनी त्यांची सगळी विद्वत्ता पणाला लावली आहे, म्हणजे मी वाया घालवली असा शब्द वापरतोय, की गुप्त काळाला कसं भारताचं सुवर्णयुग म्हणता येणार नाही असं आर्ग्यू करायला. पण ते पुस्तक UPSC मध्ये जनरल स्टडीच्या अभ्यासाला अत्यावश्यक. DN झा, मध्ययुगाचा इतिहास सतीशचंद्र, आणि आधुनिक इतिहास बिपिनचंद्र, सुमित सरकार, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, स्वातंत्र्यानंतरची भारताची वाटचाल समजावून घ्यायचे बिपिनचंद्र, सुमित सरकार. आणि आता रामचंद्र गुहा स्वतःचं वर्णन लॅप्स्ड मार्क्सिस्ट असं करतात. पण त्यांचं जर इतिहासाचं इंटरप्रिटेशन पाहिलं तर उदाहरणार्थ मी आधी माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून रामचंद्र गुहा वाचायचो. त्यांनी ज्या दिवशी औरंगजेबाचंही समर्थन केलं त्या दिवशीपासून मी ठरवलं की यापुढे माझा भरपूर वेळ वाचणार आहे. आता काय त्याचं वाचण्यामध्ये आपण वेळ वाया घालवण्याचं कारण नाहीये. की आता ही डावी बुद्धी एवढी भ्रष्ट झाली आहे की एक वेळ विचारांच्या पातळीला डाव्या विचारामध्ये राष्ट्रवाद, नॅशनलिझम, ते वेस्टर्न नॅशनलिझम करतात डिफाईन. त्याला बुर्झवा म्हणजे मध्यमवर्गीय आणि बुरसटलेली विचारसरणी म्हटले. ठीक आहे, विचारांचे मतभेद आपण समजू शकतो. पण आता तुमची वाटचाल टिपू सुलतानचं उदात्तीकरण करा, औरंगजेबाचं उदात्तीकरण करा, आणि त्याला अर्थातच इंटरनॅशनल लॉबीज पण त्याच्या पाठीशी आहेत. मीडियाच्या इथल्या पण आहेत, आणि इकॉनॉमिस्ट हे साप्ताहिक, न्यूयॉर्क टाइम्स, आणि तिकडे बसून भारताच्या इतिहासाच्या अभ्यासक म्हणवणाऱ्या ऑद्री त्रुस्के किंवा वेंडी डॉनिजर हा संस्कृतचा अभ्यासाचा दावा करणारा पण सगळं विकृत करून मांडणारा शेल्डन पोलॅक
या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लॉबीज आहेत की ज्यांचं काम आहे विचारांच्या पातळीला भारतीय संस्कृतीच तोडून काढायची. मला जवळजवळ खात्री आहे की विशेषतः तुमच्यातल्या तर बहुसंख्य जणांना तिकडे अमेरिकेतल्या विद्यापीठामध्ये आत्ता 11 सप्टेंबरला म्हणजे 20 वर्ष पूर्ण होताना परिषद कशावर झाली तर तिचं नाव होतं डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व. 9/11ला 9/11 जगामध्ये इस्लामिक दहशतवाद थैमान घालतोय. तो भयानक आहे, तो अतिशय आक्रमक आहे आणि तो उद्या तुमच्या माझ्या घरापर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. आणि तिकडे अमेरिका त्याच्याशी 20 वर्ष लढून पराभूत होऊन परत जावं लागतंय. आणि यांना विषय तिथे काय सुचतोय तर ह्या सगळ्या लॉबीज आहेत या काम करणाऱ्या आणि त्यांची अर्थातच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय काही उद्दिष्ट ठरलेली आहेत. त्यामध्ये हे डावे सगळे आणि आता इस्लामिक त्याला आता विचारवंत म्हणा कार्यकर्ते यांची सुद्धा मिलीभगत आहे. भरतनी पुस्तकामध्ये मांडलंय की या नक्षलवाद्यांचे कॉन्टॅक्ट काश्मीरमधल्या दहशतवाद्यांशी आहेत आणि ते वेळोवेळी तिथे प्रवास करतात. तर ते थेट कॉन्टॅक्ट्स आहेत असं नाही आहे. हे जे भारताविरुद्धचं षडयंत्र आहे ज्याला इथे देशांतर्गत नक्षलवादी आणि इस्लामिक दहशतवादी त्यांच्यामध्ये पण श्रमविभाजन आहे की नक्षलवादी मुख्यतः ग्रामीण डोंगराळ जंगलाच्या भागांमध्ये काम करतील तर इस्लामिक दहशतवाद्यांनी इथे शहरी भागांच्या मध्ये. बरं, आणि मग आता आंतरराष्ट्रीय पातळीला यांच्या पाठीशी चीन आणि पाकिस्तान आहे. हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. ते चीन आणि पाकिस्तान आता एकमेकांचे ऑल वेदर फ्रेंड्स. आणि नुकतीच झालेली तिकडे अफगाणिस्तान तालिबानला जो हँडओव्हर केला, मी त्याला शब्द इट इज नॉट दॅट तालिबान टूक ओव्हर अफगाणिस्तान, अमेरिका हँडेड ओव्हर अफगाणिस्तान टू तालिबान. ही अभद्र युती हे देशाकरताचं निश्चितपणे प्रचंड मोठं संकट आहे. मी जाता जाता कानावर घालतो एक अमेरिकन आणि तोही CIA मध्ये काम केलेला चायना स्पेशालिस्ट आहे मायकेल पिल्सबरी. याचं 100 इयर मॅरेथॉन नावाचं पुस्तक आहे. आपण सगळ्यांनी ते मुळातूनही वाचलं पाहिजे आणि अर्थातच त्याचं भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालं पाहिजे. आणि सगळे विशेषतः देशाचे पॉलिसी मेकर्स यांनी सगळ्यांनी चिनी टॅक्टिक्स समजावून घ्यायला ते नीट वाचलं पाहिजे. 100 इयर मॅरेथॉन तो 100 वर्षाचा अपेक्षित काळ आहे. 1949 ते 2048 म्हणजे चिनी क्रांतीची 100 वर्ष. आणि या 100 वर्षांमध्ये अमेरिकेला रिप्लेस करून तिच्या जागी चायना डॉमिनेटेड वर्ल्ड ऑर्डर कशी निर्माण करायची अशी चिनी दस्तावेज आहे. त्याच्या बेसिसवर त्यांनी हे पुस्तक लिहिलंय आणि तो त्यामध्ये सांगतो की विविध देशांच्या मध्ये अंतर्गत इन्फिल्ट्रेशन करून त्यांच्या मीडियामध्ये, त्यांच्या मी म्हटलो तसं कला जगतामध्ये, नाट्यसृष्टीमध्ये, साहित्यसृष्टीमध्ये हे क्रांतीच्या नावाखाली विचार पेरून आधी ते भुसभुशीत कसं करायचं हे चिनी टॅक्टिक आहे. म्हणजे माओवादी भारतामध्ये जे युद्धाचं तंत्र वापरतात ते तर सरळ सरळ माओच्या रेड बुक मधलंच आहे. त्यांना फंडिंग चीनकडून आहे, त्यांचं प्रशिक्षण चीनमध्ये होतं आणि वापरतात त्या स्ट्रॅटेजीज टॅक्टिक अगदी IED सकट. IEDला प्रचंड ट्रेनिंग लागतं, एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस. पण ते माओवादी करू शकतात आणि त्याच्यामध्ये आपले पोलीस फोर्सचे अनेक जण किंवा पॅरामिलिटरी फोर्सेसचे अनेक जण जातात. हे काही होम ग्रोन केवळ नक्षलवाद असं केवळ नाहीये. या देशांतर्गत आणि देशाच्या बाहेरच्या जगातल्या शक्ती सुद्धा भारताविरुद्ध, भारताच्या एकात्मतेविरुद्ध काम करतात. परवापर्यंत भारताच्या डिफेन्स डॉक्ट्रिनला एक नाव दिलं जायचं ते म्हणजे 2 फ्रंट वॉर. की भारताला कदाचित एका वेळी 2 आघाड्यांवर लढावं लागेल, ते म्हणजे पाकिस्तान आणि चीन. त्यानंतर काही तज्ज्ञांनी त्यात भर घातली आणि नाव दिलं 2.5 फ्रंट वॉर. ती हाफ म्हणजे देशांतर्गत ते नक्षलवादी आणि इस्लामिक दहशतवादी यांची मिळून. आणि आता तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यापासून आता हे 3 फ्रंट वॉर आहे. मला दिसतं की चालू काळ हा भारताच्या वाटचालीतला एक अत्यंत महत्त्वाचा क्रिटिकल काळ आहे.
त्यामध्ये अनेक तऱ्हांच्या हिंसक शक्यतांना भारताला सामोरं जायचंय. आपल्याला सगळ्यांनाच ते समजावून घेऊन आपल्या परीने हे राष्ट्र समर्थ व्हायला एकत्र पण यायचंय आणि काम पण करायचंय. तो माझा विश्वास आहे. ते काम आपण सगळे मिळून करत राहूयात अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.